स्टुडंट्स, सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा आज या तासामध्ये मी स्वागत करतो। आज आपण डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामध्ये एक्सरसाइज मध्ये दिलेल्या प्रॉब्लेम पैकी तिसऱ्या क्रमांकाचा प्रॉब्लेम घेणार आहोत, जो पेज नंबर 245 वर दिलेला आहे। तो अशा प्रकारचा आहे पहा। शैलेश अँड शशांक वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. 31 मार्च 2019 रोजी त्याचं बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्या बॅलन्स शीटच्या नंतर काय सांगतात पहा। द फर्म वॉज डिसॉल्व्ड ऑन द अबव डेट अँड द असेट्स रिअलाइज्ड एज अंडर। 31 मार्च 2019 ला फर्म डिसॉल्व्ह झालेली आहे, भागीदारी संस्था ही विसर्जित झालेली आहे आणि सर्व असेट्सच्या खालील प्रमाणे रिअलाइज झालेले आहेत, म्हणजे विकून किंमत आलेली आहे आणि हे सांगितलेले सर्व। आणि आपल्याला काय विचारलेलं आहे पहा। प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट, जे आपण सर्व पण केलेले आहे। तर चला मग आता पूर्वीप्रमाणेच आपण नेहमीप्रमाणे एंट्री करायची आहे। पहिल्यांदा सर्व असेट्सच्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या आहेत। आता मात्र मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण फक्त एंट्री केल्या होत्या, आता एंट्रीचा परिणाम डायरेक्ट लेजर पोस्टिंगच करायची आहे। म्हणजे काय करायचं आहे पहा, सर्व रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट, प्लांट अकाउंट, डेटर्स अकाउंट, स्टॉक अकाउंट अशा प्रकारे लिहायचं आहे। म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बिल्डिंग अकाउंट, बिल्डिंग अकाउंट किती रुपये आहे? 7,000। टू प्लांट अकाउंट 9,000। टू डेटर्स अकाउंट 14,000, 40,000। स्टॉक 5,000। रिलेशन अकाउंट डेबिट टू ऑल असेट्स अकाउंट। आता असेट साइडला बँक आहे, हे बँक मात्र ट्रान्सफर करायचं नाही, कारण ज्या असेटचं कॅश मध्ये रूपांतर करायचंय अशाच असेट्स या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या जातात। बँकेमध्ये ऑलरेडी कॅश आहे, कॅश मध्ये रूपांतर करता येत नाही, म्हणून सरळ बँक अकाउंटच्या डेबिटला बॅलन्स म्हणून ठेवून टाकायचं आहे। हे बँक अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपये आहे 6,000। चला नेक्स्ट। आता दुसरं काम आपलं सर्व लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या। म्हणजे कशा प्रकारे लायबिलिटी काय काय आहेत आपल्याकडे। एक क्रेडिटार्स आहे आणि बिल्स पेएबल 2 आहे, म्हणून याची एंट्री कसे होणार आहे? क्रेडिटार्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट। म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिटार्स अकाउंट 17,400 बाय बिल्स पेएबल 2,600। हा, आणि आता सर्व जे या ठिकाणी आपल्याला 2 कॅपिटल अकाउंट दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल मेंटेन यांनी फ्लक्च्युएशन मेथडने केलेलं आहे मित्रांनो। याने फिक्स कॅपिटल मेथडने केलेलं आहे, म्हणून सर्व कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा, करंट अकाउंटचं करंट अकाउंटला ट्रान्सफर करा।
परंतु बाकीचे जे सर्व व्यवहार आपण नोंदवणार आहोत सर्व करंट अकाउंटला नोंदवायचे आणि शेवटी करंट अकाउंटचं जे काही बॅलन्स येणार आहे ते कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून मग आपण अकाउंट क्लोज करणार आहोत. तर अगोदर त्यांचे बॅलन्सेस लिहून घ्या. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे 10,000 आणि 6,000 म्हणून क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. नंतर करंट अकाउंटचे बॅलन्स लिहून टाका लगेच. शैलेश 3,000 आणि शशांक 2,000 म्हणून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,000. अशा रीतीने आपले बॅलन्स शीटचे सर्व आयटम आपण विल्हेवाट लावलेले आहेत. नंतर द फर्म वॉज डिझॉल्व्ड ऑन द अबाउट डेट अँड द असेट्स रिअलाइज्ड ॲज अंडर. कशा प्रकारे रिअलाइज झाल्या असेट्स आपण पाहूया आता. नंबर 1 प्लांट रुपीज 8,000, बिल्डिंग रुपीज 6,000, स्टॉक रुपीज 4,000 अँड डेटार्स रुपीज 12,000. अशा प्रकारे रिअलाइज झालेले आहेत. त्या सर्व रक्कम आपण बँकेत आणून ठेवणार आहोत आणि सर्व असेट आता रिअलायझेशन अकाउंटच्या ताब्यातून जाणार आहेत. म्हणून डेबिट काय म्हणतो आपण डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय येत आहे? कॅश येत आहे म्हणून ही बँकेला ठेवणार आहोत. एंट्री अशी होती याची बँक अकाउंट डेबिट आणि आता सर्व असेट रिअलायझेशन अकाउंटच्या ताब्यातून जात आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंट हे क्रेडिट होणार आहे. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट रक्कम किती येते ते आपण पाहूया. बाय बँक अकाउंट. बँक अकाउंट मध्ये बिल्डिंग, प्लांट, डेटार्स आणि स्टॉक अशा प्रकारे झालं. पहा प्लांट विकले 8,000ला, हे 8,000. बिल्डिंग विकली 6,000ला, 6,000. नंतर स्टॉक विकला 4,000ला आणि डेटार्स कडून वसूल झाले 12,000. असे किती हजार रुपये आपल्याला रिअलायझेशन मधून प्राप्त झाले पहा. 6 8 14 2 16, 16 4 20 ला 0 हातचे 2 आणि 3, 30,000 रुपये आपल्याला प्राप्त झाले. हे बँकेत ठेवून टाका. अशा याची एंट्री अशी झाली बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँकेच्या डेबिटला रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बँकेच्या डेबिटला रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बँक अकाउंट. अशा रीतीने आपण या सर्व असेट विकून टाकलेल्या आहेत. यानंतर शैलेश अग्री टू पे ऑफ द बिल्स पेएबल. बिल पेएबल ही आपली लायबिलिटी आहे. ही लायबिलिटी शैलेशनं शोधन करण्याचं म्हणजे परतफेड करण्याची जबाबदारी आपल्यावर घेतलेली आहे. म्हणून याची एंट्री अशा प्रकारे होते. जेव्हा एखादा पार्टनर असेट घेतो तेव्हा त्याचं अकाउंट डेबिट होतं, परंतु जेव्हा एखादा पार्टनर लायबिलिटीची जबाबदारी घेतो तेव्हा अकाउंट त्याचा क्रेडिट होतो आणि मग संबंधित अकाउंट हा डेबिट होतो. म्हणजे कोणता? हे असे लायबिलिटी सर्व आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे. म्हणून आता एंट्री अशा प्रकारे होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेश कॅपिटल, शैलेशचं करंट अकाउंट. लक्षात ठेवा आता सर्व एंट्री आपण करंट अकाउंटला करणार आहोत. म्हणून एंट्री होते याची रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेशस करंट अकाउंट. रिलेशन अकाउंटच्या डेबिटला टू शैलेश करंट अकाउंट. हा किती रुपये? सर्व बिल सिबिल घेतलेले 2,600. हे 2,600 अर्थात कंसात या ठिकाणी असेल हा हे अशा प्रकारे पुन्हा बघा करंट अकाउंट कंसात बिल्स पेएबल आपल्या माहितीस्तव 2,600
600, 2600. आणि आता शैलेशच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट, किती हजार झाले? 2600. नेक्स्ट नंबर 3, क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. क्रेडिटर्सची रक्कम पूर्णच्या पूर्ण देण्यात आलेली आहे. आता आपण आपले पैसे गेले म्हणजे बँक अकाउंट क्रेडिट होणार आणि आपले क्रेडिटर्स पूर्ण फिटले म्हणजेच रिअलायझेशन अकाउंट डेबिट होणार. म्हणजे इथे एंट्री पुन्हा होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक कंसात लिहायचे क्रेडिटर्स. म्हणजे कशासाठी बँक अकाउंट डेबिट झालेला आहे? क्रेडिटर्स म्हणजे एकूण क्रेडिटर्स आहेत आपले 17,400 आणि बँकेच्या क्रेडिटला लिहायचे बाय रिअलायझेशन अकाउंट. $17,400. नंतर लास्ट आहे डिझर्वेशन एक्सपेन्सेस वेअर ₹1,400. डिझर्वेशन एक्सपेन्सेस 1,400 झालेले आहेत, ही देऊन टाकायचे आहेत. म्हणून याची एंट्री होते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. कारण बँकेतून पैसे आपण देतो म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पुन्हा बँक अकाउंट. म्हणून इथे कंसात पुन्हा लिहा एक्सपेन्सेस रुपये आहेत 1,400. बँकेच्या क्रेडिटला लिहून टाका बाय रिअलायझेशन अकाउंट 1,400. अशा रीतीने आपला अकाउंट्स या ठिकाणी संपलेले आहेत. आता सर्वप्रथम आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करू. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, गणित संपल्यानंतर लक्षात ठेवायचं सर्व असेट्स आपण ट्रान्सफर केलेल्या सर्वाची विल्हेवाट लागली आहे का ते बघायचं. म्हणजे विकलीत किंवा काही पार्टनरने घेऊन गेलेत सर्व असेट संपलीत का ते पाहायचं. पहा इकडं बिल्डिंग प्लॅन डेटा स्टॉक हे 3 असेट्स 4 असेट्स आहेत. त्या चारीची विल्हेवाट लागलेली आहे. एक आता लायबिलिटी जे आहेत ना सर्व पेड ऑफ झालेले आहेत तर तेही बघायचं आपण. ते पहा क्रेडिटर्स दिलेले आहेत पहा 17,400 देऊन टाकला आपण. आणि बिल्स पेची जबाबदारी कोणी घेतलेली आहे? या शैलेशने घेतलेली आहे. म्हणजे याची विल्हेवाट लागलेली आहे. नंतर आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस देऊन टाकलेले आहे. अशा प्रकारे असेट्स आणि लायबिलिटीची पूर्ण विल्हेवाट लागली आहे का ते पाहायचं. जर आपल्याला लायबिलिटी कोणती पेड अप केलेली आहे किंवा नाही या संदर्भात काही सांगितलेलं नसेल तर एखादी लायबिलिटी दिली नसेल तर ते आपण स्वतःहून द्यायची आहे. कारण त्रयस्थाची जी थर्ड पार्टीची लायबिलिटी आहे ती द्यावीच लागत असते. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला चकली देण्यासाठी एखादी लायबिलिटी दिली नाही अशा प्रकारे सांगितलं जात नाही. सस्पेंड ठेवलं जात असतं, सायलेंट ठेवलं जातं. तेव्हा आपण ओळखून ती लायबिलिटी देऊन टाकायची आहे. पण या प्रॉब्लेम मध्ये तसं काही नाही आहे. क्लिअर आहे सर्व. म्हणून आता रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा. कोणती बाजू जास्त आहे त्या अगोदर रकमाचा ताळा बघून घ्या थोडासा नजर फेक करून, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. शक्यतो आपली डेबिट बाजू जास्त येणार आहे. 0 0 6 4 10 4 14 6 4 10 4 14 ला 4 4 ला 1 1 7 8 8 9 17 17 4 21 21 5 26 26 2 28 28 7 35 35 1 36 36 ला 6 4 3 3 1 4 4 आणि 5 56,400. हे 56,400 56,400. तर पहा आता 0 0 6 4 10 10 10 किती 14 10 4 14 ला 4 4 1 1 7 8 8 2 10 10 10 10 किती 16 10 6 16 ला 6 4 1 1 1 2 2 आणि 3 5 बरोबर 6,400 हा लॉस आलेला आहे बाय लॉस. आता हा कोणाला द्यायचा आहे पहा. शैलेश आणि शशांक या दोघांना वाटून द्यायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे 3:2 प्रमाणात आहे. त्यांचं प्रमाण आहे 3:2.
पहा 3:2 या प्रमाणात वाटायचं आहे. 6400 6400 ला त्यांच्या प्रमाणाची बेरीज करून भागाकार करा. त्यांच्या प्रमाणाची बेरीज येते 5. 5 ने भागाकार करूया. 5 1 5 ते 5 1 5 राहिले 1 14 झाले. 5 दुगणी 10 राहिले 4 80 झाले. 40 झाले 45 40 हे 0. अशा प्रकारे पहा 1280 भागाकार आलेला आहे. तेव्हा त्यांच्या प्रमाणाने पुन्हा गुणाकार करायचा आहे. 3 आणि 2 पहा 3 0 0 3 8 24 ला 4 हातचे 2 3 2 6 2 8 आणि 3 1 3. पुन्हा बे 0 0 बे 8 16 ला 6 हातच्या 1 बे 2 4 आणि 1 5 आणि बे 1 बे. याची बेरीज करून पहा 6400 येतात का. 6 4 10 हातच्या 1 1 8 9 9 5 14 ला 4 हातच्या 1 4 2 6 अशा प्रकारे 6400 वाटून आले. आता याची एंट्री काय होते मित्रांनो पहा. शैलेश करंट अकाउंट डेबिट, शशांक करंट अकाउंट डेबिट टू शैलेश रिलेशन अकाउंट. रिलेशन अकाउंटला आपण या ठिकाणी लिहायचं आहे. आता पहा 3840 2560. आता याच्या डेबिट बाजूला लिहून टाका टू रिअलायझेशन अकाउंट. अकाउंट कंसात लॉस. हा 3840. पुन्हा टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लॉस 2560. अशा प्रकारे झालेला लॉस हा त्यांच्या करंट अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता मित्रांनो सर्वात अगोदर करंट अकाउंटचं अकाउंट क्लोज करून घ्यायचे. ते बॅलन्स मेन कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचे. तिथून मग आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करूया. पहा आता क्रेडिट बाजू जास्त होते याची 0065 5600 हे 5600 हे 0 6 किती 10 हे 4 किती 10 4 6 10 10 ला 0 हातच्या 1 1 8 9 9 किती 16 9 7 16 16 ला 7 च्या 1 1 आणि 3 4 4 आणि किती 5 4 आणि 1 5 1760 टू कॅपिटल अकाउंट. स्वतःचाच कॅपिटल अकाउंट आहे म्हणून कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर झालं. हे कॅपिटल अकाउंटच्या कुठे जाईल क्रेडिट जाईल. आता इथे काय नोंद होईल शैलेश करंट अकाउंट डेबिट टू शैलेशस कॅपिटल अकाउंट बाय करंट अकाउंट 1760. अशा प्रकारे आता शशांकचंही कॅपिटल अकाउंट बंद करा. याची क्रेडिट डेबिट बाजू जास्त दिसते पहा. $2560 हे 0 606 505 560 रुपये बाय कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाईल कारण इथे करंट अकाउंट काढलेला क्रेडिट झालेला म्हणून काय होईल शशांकचे कॅपिटल अकाउंट डेबिट टू करंट अकाउंट. त्याच्या डेबिट बाजूला जाईल शशांकच्या टू करंट अकाउंट 560. हा आणि आता यांचे कॅपिटल अकाउंट बंद करायचे. जे काय बॅलन्स असेल ते आता बँकेतून ते पैसे घेऊन जातील. आता शैलेश किती घेऊन जातो ते पहा. आता 11,760 डेबिट बॅलन्स काहीच नाही म्हणजे पूर्ण 11,760 हा घेऊन जाईल टू बँक अकाउंट. बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय शैलेश कॅपिटल अकाउंट 11,760 11,760. हा
आता शशांकचे कॅपिटल अकाउंट बंद करा. .6 डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स 560 आहे. यातून वजा करा म्हणजे किती 6 किती 10 6 4 10 च्या 1 पुन्हा 6 झाले 6 4 10 च्या 1 एकन किती 6 एकन 5 6 टू बँक अकाउंट. बँक अकाउंटच्या क्रेडिटला पुन्हा बाय शशांक कॅपिटल अकाउंट 5440 5440. अशा रीतीने आपलं गणित या ठिकाणी संपत आहे. आता बँक अकाउंटची बेरीज करूया. बेरीज येते इथं डेबिट बाजूची 36,000. हे पहा 0 6 4 10 च्या 1 एकन 4 5 5 4 9 9 7 16 16 4 20 20 ला 0 4 2 2 7 9 9 1 10 10 1 11 11 5 16 ला 6 च्या 1 1 1 2 आणि 3 36,000. अशा रीतीने मित्रांनो आपलं बँक अकाउंट टॅली झालेलं आहे. अर्थात आपलं गणित इथं करेक्ट आलेलं आहे. अशा रीतीने सर्वप्रथम असेट ट्रान्सफर करा, नंतर लायबिलिटी ट्रान्सफर करा, असेट विकून टाका, लायबिलिटी देऊन टाका, आलेला नफा तोटा काढा, भागीदारांना वाटून द्या आणि इथं नवीन एक आलेलं आहे ते म्हणजे करंट अकाउंट. जेव्हा करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्ही आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडनं जेव्हा ही भांडवल ठेवले जातात, कॅपिटल ठेवलं जातं, त्यावेळेला सर्वप्रथम सर्व एंट्री जे काही नफा तोटा जो काही असेल त्यांनी असेट घेतले असतील, लायबिलिटी घेतली असतील, त्या सर्व करंट अकाउंटवर नोंदवायच्या आणि करंट अकाउंट प्रथम क्लोज करायचा. तिथले जे काही बॅलन्स असेल मग डेबिट असेल क्रेडिट असेल इथं दोन्ही बॅलन्स दिलेले आहे. पहा शैलेश हे क्रेडिट बॅलन्स डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आलेला आहे आणि या शैलेशचं क्रेडिट बॅलन्स आले त्याचा डेबिट बॅलन्स आलेला आहे. आपण क्रेडिटला नोंदवले डेबिटला नोंदवले दोन्हीचा आपल्याला एक्सपिरियन्स यातून मिळतो आहे. अशा रीतीने आपण गणित पूर्ण केलेलं आहे. आता पुढे याचा आपण सराव करा. अकाउंटही उघडता आल्या पाहिजे आपल्याला, जनरल एंट्री आल्या पाहिजे, असा दोन्हीचाही सराव डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये आवश्यक आहे. मित्रांनो पुढच्या तासाला भेटूया. तोपर्यंत